नमस्कार. आज मी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, तो म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात महात्मा फुले यांचे योगदान. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईकरांनी दिली. ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. त्यांनी ते उद्योजक सुद्धा होते. त्यांनी अनेक उद्योग स्थापन केले होते. पुणे किंवा मुंबईमधले मोठमोठे मॉन्युमेंट किंवा खडकवासल्याचे डॅम आणि मुंबईमध्ये टाइम्स ऑफ इंडिया या कंपनीची स्थापना देखील त्यांनी केली. पुण्यामधील मंडई, तिला महात्मा फुले मंडई असे देखील म्हणतात. त्या मंडईचे नाव महात्मा फुले यांच्या नावावर ठेवले गेलेले आहे. कॉन्ट्रॅक्टिंग अँड कमर्शियल ही कंपनी महात्मा फुले यांनी स्थापन केली. पुण्याची नगरपालिका म्हणजेच नगरपालिकाचे नगरसेवक महात्मा फुले हे होते. त्याचबरोबर त्यांना खडकवासला डॅमचे बागायतदार असे देखील म्हणतात. हडपसर येथे 100 एकर जमीन घेऊन त्यांनी त्या हडपसर येथील जमिनीवर फुलांचे बाग तयार केले. ते म्हणजे त्याचं उदाहरण असं म्हणजे की त्या खडकवासला डॅमचे पाणी हे दूषित होते. लोकांना वाटायचे की त्या दूषित पाण्यापासून आपली जमीन ही नापीक होते व त्यामुळे आपल्याला पीक मिळत नाही. म्हणून तेथील लोक त्या पाण्याचा उपयोग न करता दूरून पाणी आणायचे. त्यामुळे महात्मा फुले यांना असं वाटलं की हे लोकांना एवढा त्रास होत आहे, त्यांनी ते समजून घ्यायला हवं की त्या दूषित पाण्यापासून सुद्धा एक चांगला उत्पन्न आपण घेऊ शकतो. त्यामुळे त्यांनी त्या 100 एकर जमिनीमध्ये फुलांची बाग तयार केली आणि तिथे त्या बागेसाठी पाणी हा खडकवासला डॅमचे जायचे व त्यापासून त्यांनी मोठं असे फुलांचे उद्योग तयार केले व त्यापासून त्यांनी आर्थिक स्थिती ही बळकट केली. त्याचबरोबर शूद्रांची मुक्ती देखील महात्मा फुले यांनी केली. ते म्हणजे त्या काळात शूद्रांना खूप खालच्या जातीचे समजत होते. खालच्या जातीतील म्हणजे की त्यांना गावाच्या बाहेर ठेवायचे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार असे देखील करायचे. त्या काळात सर्वात मागासले जाणारा वर्ग किंवा अन्याय अत्याचार सहन करणारा वर्ग म्हणजे स्त्री ही त्या काळात खूप अन्याय अत्याचार आणि सहन करत होती. तिला समाजाच्या बांधिलकीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते, कारण त्या काळात स्त्रियांना खूप तिचा छळ करत असायचे. ते महात्मा फुले यांना सहन होत नव्हतं. त्यांना वाटायचे की आपली मुलगी, आपली आई किंवा आपली बहीण शिकली पाहिजे. त्यांनी सर्वात आधी सावित्रीबाई फुले यांना शिकवले व त्याचबरोबर त्यांनी मुलींसाठी शिक्षण सुरू केले व पुण्यामध्ये भिडेवाडा मुलींची पहिली शाळा सुरू केली. अस्पृश्यता निवारण, जो वर्ग गावात राहायचा त्यांच्यावर अत्याचार तर होतच असे, पण जो समाज गावाच्या बाहेर राहत होता त्यांच्यावर देखील अन्याय अत्याचार होते. देवाची भीती, भूताची भीती दाखवून त्यांच्यावर अन्याय होत होते. त्या शोषित वर्गाच्या अन्याय होत होता. त्या अन्यायावर निवारण करण्याचे काम म्हणजे महात्मा फुले यांनी केले. समाजाच्या मागासलेपणाचा उपयोग घेऊन त्या काळातील आर्य अनार्य हे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे, पण जे या महाराष्ट्रातले आहेत ते त्यांनी सहन करायचे आणि जे या महाराष्ट्रातले नाही आहेत ते त्यांच्यावर अन्याय करायचे. पण तो अन्याय कुठेतरी थांबवला पाहिजे असे महात्मा फुले यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी शोषित वर्गावर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना शिक्षित केले. त्याचबरोबर त्यांना इतिहासकार देखील म्हणतात. महाराष्ट्र हा असा एक थंडा पडलेला गोळा होता ज्यामुळे त्या काळात महाराष्ट्र हे कसं होतं, महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व हे कसं होतं हे त्या काळातील महाराष्ट्रातील लोकांना कोणालाही कळलं नव्हतं. त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीची शोध घेतला व त्यामुळे तेथून महाराष्ट्रातील महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते, ते किती बलाढ्य होते आणि किती ते स्वराज्याचे संस्थापक होते हे त्यांना तेव्हा कळलं जेव्हा महात्मा फुले यांनी त्यांच्या स्मृतीचा शोध लावला. त्या काळामध्ये एक असा सुद्धा राजा होता ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य राजाला टक्कर दिली. त्यांना शिक्षण तज्ञ देखील म्हणतात. शिक्षणापासून कोणताही समाज किंवा कोणताही मुलगा मुलगी हे मागे राहिले नाही पाहिजे. म्हणजेच प्रवाहाच्या दिशेला वाहणे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहणे यामध्ये खूप मोठा फरक असतो आणि ते काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. प्रवाहाच्या दिशेला वाहणे म्हणजे जो समाज आता जे सुरू आहे त्याच्या मागे सगळे काही चालतात. म्हणजे त्या काळात बालविवाह,
अन्याय अत्याचार हे सहन करणारे हे 90% लोक होते, पण 10% लोक हे असे होते की त्यांना तो अन्याय अत्याचार थांबवायचा होता. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी तेथील सर्वांसाठी शिक्षण उघड केले. त्यांना वाटायचे की माझा मुलगा, माझी मुलगी किंवा माझी बहीण ही अशिक्षित राहिली नाही पाहिजे, तिने अन्याय अत्याचार सहन केला नाही पाहिजे व ती सत्यासाठी लढली पाहिजे, म्हणून त्यांनी शिक्षण सुरू केले. त्याचबरोबर मी शेवट एवढेच म्हणेन की महात्मा ज्योतिराव फुले आपण नसतात तर आई सावित्री शिकली नसती, आणि आई सावित्री शिकली नसती तर आज मी तुमच्या समोर बोलू शकली नसती. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.